काल रात्री अज्ञात चोरट्यांनी साक्री पिंपळनेर सामोडे परिसरात हायवेलगत असलेल्या लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीज येथील सामोडे या कंपनीचे मालक चेतन भदाने यांच्या मालकीच्या शेती उपयोग अवजारे बनवण्याच्या कंपनीत धाडसी चोरी केली आहे। शेती उपयोगी अवजारे त्यात 3 नांगर, 2 रोटवेटर तसेच 2 वेल्डिंग मशीन, कलर मशीन तसेच इतर अन्य साहित्य चोरट्यांनी चोरून नेले आहे। माझं नाव चेतन श्याम भदाने, लक्ष्मी ॲग्रो इंडस्ट्रीचे ओनर। आमच्या इथे सर्व प्रकारचे ॲग्रिकल्चर इम्प्लिमेंट जे आहेत त्याचं मॅन्युफॅक्चरिंग आम्ही करत असतो। आमच्या इथे काल रात्री चोरी झालेली आहे। त्या कारणास्तव आमच्या इथल्या काही गोष्टी ज्या आहेत, ज्या पलटी नागर झाले, 4 फणी झाले, 5 फणी झाले, इनलाईनचे रेझर झाले, वेल्डिंग मशीन्स झाले, अशा रोटावेटर झाले, अशा भरपूर साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या चोरीला इथून गेलेल्या आहेत। मॉर्निंग वॉकला सकाळी वडील आलेले असताना त्यांनी 9 वाजता इथे बघितलं तर सगळ्या ठिकाणी अस्ताव्यस्त लॉक्स वगैरे सगळे तोडून ठेवलेले होते। त्यांनी नंतर माझ्याशी संपर्क केला, मला फोन केला आणि मी स्वतः येऊन इथे बघितलं। त्या टायमाला मला दिसलं की इथे आपल्या इथे खरोखर मोठा घात झालेला आहे असं म्हणून आम्ही त्वरित लगेच आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला आम्ही इथे तक्रार नोंदवली। तिथले पीआय पण येऊन आमच्या इथे सर्व प्रकारच्या चाचण्या करून गेले। 2 वेळाही त्यांनी आमच्या इथे येऊन चाचण्या करून घेतलेल्या आहेत आणि आमच्याकडून त्यांनी पोलीस कंप्लेंट ही नोंदवून घेतली आहे। तर आमची पोलिसांना हीच विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा। साक्री तालुक्यासह पिंपळनेर सामोडे परिसरात सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू झाला आहे। पिंपळनेर सामोडे परिसरात काही दिवसांपूर्वीच एका शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे सोयाबीन चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार देखील उघडकीस आला होता। दरम्यान पोलीस स्टेशनला यंत्रणेने कसून चौकशी करून लवकरात लवकर तंत्रज्ञानाचा वापर करीत चोरांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी आता येथील रहिवासी करत आहे। तुषार ठेपले, अटल न्यूज, धुळे।